ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 26. अन्नाची नियमितता आणि विहार. अन्न सात्विक, राजस, तामस. शारीरिक, मानसिक, वाचिक शिस्त. सात्विक, राजस, तामस दान आणि विहार. कृष्णा, तू सांगितलंस की पूर्वजन्मीच्या भावना आणि कर्म यांच्या प्रभावाच्या परिणामांमुळेच दैवी आणि आसुरी स्वभावाचे लोक निर्माण होतात. अशा परिणामांपासून सुटका करून घेणं अशक्य आहे. मग हे ओझं वाहून नेणाऱ्यांच्या नशिबात काय असतं? हे टाळण्यासाठी काही उपाय आहे का? किंवा त्या परिणामांचा प्रभाव कमी करता येतो का? तसं असेल तर कृपया मला सांग, म्हणजे मी स्वतःला त्यातून वाचवू शकेन. सर्व मानवजातीसाठीच उपाय भगवंताने सांगावा या हेतूने अर्जुनाने विचारलं. कृष्णाने लगेचच उत्तर दिलं, उपायांची कमतरता नाही. ऐक, 3 प्रकारचे गुण आहेत, सत्व, रजस आणि तमस. ते अंतःकरणावर आधारलेले असतात आणि अंतःकरण हे तुम्ही जे अन्न घेता त्यावर अवलंबून असतं. अन्न आणि कर्म यानुसार तुमचा स्वभाव होत असतो. तेव्हा निदान या जन्मात आहार आणि विहार यावर नियंत्रण ठेवून वरचढ ठरणाऱ्या आसुरी प्रवृत्तींवर मात करता येईल. योजनापूर्वक केलेल्या प्रयत्नांनी सात्विकतेकडे स्वभाव वाढू शकतो. भगवंतांनी मोठ्या प्रेमाने हा उपदेश जिज्ञासू अर्जुनाला केला. लोकांना स्वतःला वाचवता येईल असे उपाय आहेत हे ऐकल्यावर अर्जुन आनंदाने रोमांचित झाला. त्याबाबत आणखी ऐकण्याची त्याला इच्छा झाली. आपल्या मोहक हास्याने कृष्णाने कृपादृष्टी केली आणि उत्तरासाठी तो सज्ज झाला. अर्जुना, अन्न ही आकार देणारी प्रमुख शक्ती आहे. मन गढूळ असेल तर उच्च नीतीचं तेज ते मंद करून टाकतं. चिखलाच्या तलावात स्वच्छ प्रतिबिंब कसं पडेल? दुष्प्रवृत्त किंवा हिंसक मनात ईश्वराचं प्रतिबिंब पडणं शक्य नाही. अन्नाने शरीर बलवान होतं आणि शरीर हे मनाशी निकटपणे जोडलेलं आहे. मनाचं बल हे शरीरबलावरही अवलंबून असतं. नैतिक आचरण, चांगल्या सवयी, आध्यात्मिक प्रयत्न हे सर्व अन्नाच्या प्रतीवर अवलंबून असतं. मानसिक अशक्तता, आध्यात्मिक ढिसाळपणा हे सर्व दोषयुक्त अन्नातून निर्माण होतं. अर्जुना, मन आणि शरीर यांना बल देणारं अन्न सात्विक असतं. ते फार मसालेदार, झणझणीत, कडवट, खूप गोड किंवा तुरट नको. खूप वाफा येत असतात ते घेऊ नये. भूक, तहान प्रज्वलित करणारं अन्न टाळावं. कशावरही मर्यादा, बंधन हवं हे सामान्य तत्त्व आहे. पाण्यात शिजवलेलं अन्न दुसऱ्या दिवशी खाऊ नये, ते त्रासदायक ठरतं. तळलेले पदार्थही दुर्गंध येण्यापूर्वीच खावेत. राजसन्न सात्विकच्या उलट असतं. ते खूप मसालेदार, खूप गोड, खूप झणझणीत, खूप तुरट आणि खूप वासाचं असतं. अशा अन्नाने उत्कंठा आणि धुंदी वाढते. भगवन, मी असंबद्ध बोलतोय असं वाटत असेल तर मला क्षमा करा, पण मी केवळ जिज्ञासेने विचारतोय. केवळ अन्नातील बदल, सवयी यामुळे एका गुणातून दुसऱ्या गुणात असा स्वभाव बदलता येतो का? की शुद्धतेच्या या प्रक्रियेबरोबर पूरक म्हणून आणखी काही करायला हवं? आणखी काही जास्त असेल तर सांगा. बाबा रे, दुष्टपणाचा स्वभाव बदलणं जर इतकं सोपं असतं तर पृथ्वीचा पृष्ठभाग झटक्यात पुसून टाकला असता. आणखी काही गोष्टी करण्याजोग्या आहेत. ऐक, शुद्धतेच्या 3 गोष्टी आहेत. वस्तू, अन्न शिजवताना ती पात्र आणि अन्न वाढणारे लोक. अन्नासाठी लागणाऱ्या वस्तू केवळ शुद्ध आणि उत्तम प्रतीच्या पाहिजेत तसं नाही. ते चांगल्या पद्धतीने शिजवलं पाहिजे. अयोग्य, वाईट, खोटेपणाने मिळवलेल्या मिळकतीतून उदरनिर्वाह नसावा. मुळापाशीच हे सर्व चुकीचं आहे. मूळ आणि ध्येयाचा मार्ग दोन्ही शुद्ध हवीत. पात्र स्वच्छ हवं, गंजलेलं नको. वाढणाऱ्या माणसाचे कपडेच स्वच्छ हवेत असं नाही, तर त्याच्या सवयी, स्वभाव, आचरण शुद्ध हवं. द्वेष, क्रोध, चिंता यातून मुक्त असलेला, वाढताना तटस्थपणा नसलेला हवा. तो आनंदी, ताजातवाना, नम्र आणि प्रेमपूर्ण असावा. भोजन करणाऱ्या लोकांकडे लक्ष पुरवताना त्या व्यक्तीच्या मनात दुष्ट किंवा खुनशी भावना नकोत. केवळ शारीरिक स्वच्छता, सौंदर्य यामुळे कुविचार किंवा वाईट सवयी यांची नुकसान भरपाई होत नाही. ज्या आध्यात्मिक साधकाला एकाग्रता प्राप्त करायची आहे त्याने त्या नियमनाच्या बाबतीत जागरूक असलं पाहिजे. नाहीतर ध्यानाच्या वेळी, स्वयंपाकाच्या
किंवा वाढणाऱ्या दुष्ट विचारांचा सूक्ष्म प्रभाव साधकाला अडथळा आणील. सद्गुणी व्यक्ती भोवताली असण्याची काळजी घ्यावी. बाह्य सौंदर्य, व्यावसायिक नैपुण्य, कमी वजन यांचा पगडा धोकादायक स्वयंपाकी आणि वाढपी यांच्याबाबत असू देऊ नये. त्यांच्या सवयी आणि आचरण नीट पारखून घ्या. शारीरिक आणि मानसिक घटकांसाठी आपण खात असलेलं अन्न हा खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण त्यातूनच आध्यात्मिक क्षेत्रात धडपड करायची असते. मनाच्या शुद्धतेसाठी शरीराची तसंच त्यातील महत्त्वाचं कार्य असलेल्या वाणीची शुद्धता ही पूरक ठरली पाहिजे. तेच खरं शारीरिक, मानसिक आणि वाचिक तप होय. उत्कंठा आणि काळजा, द्वेष आणि भय, लोभ आणि गर्व या सर्वातून मन मुक्त असलं पाहिजे. सर्वांसाठीच्या प्रेमाने ते ओथंबलेलं असलं पाहिजे. त्याचा निवास ईश्वरामध्ये असला पाहिजे. भौतिक उपभोगाच्या मागे धावण्यापासून ते नियंत्रित केलं पाहिजे. कोणत्याही नीच विचाराला आतमध्ये सरपटू देऊ नये. उच्च पातळीवर जाण्याच्या दृष्टीने सर्व विचार वळवले पाहिजेत. हेच खरं योग्य मानसिक तप. आता शारीरिक तपासंबंधी. शरीर आणि शरीराची शक्ती, पात्रता यांचा उपयोग दुसऱ्यांच्या सेवेसाठी, ईश्वरपूजेसाठी, त्याचं गुणगान करण्यासाठी, त्याच्या नामाने भरलेल्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी, प्राणायामासारखे योग करण्यासाठी, फसव्या मार्गापासून इंद्रियांना आवरून धरण्यासाठी आणि ईश्वर मार्गावर जाण्यासाठी केला पाहिजे. आजारी आणि पीडित यांची सेवा, नीतिमूल्यांचं पालन अशी हितकारक कर्म ते पवित्र करतात. वाचिक तपही केलं पाहिजे. जास्तीचं बोलणं टाळा. चुकीची विधानं करण्यापासून दूर राहा. पाठीमागे निंदा आणि अफवा पसरवणं यात आनंद घेऊ नका. कधीही कठोर बोलू नका. मृदू आणि मधुर बोला. मनाच्या पार्श्वभूमीवर सतत माधवाचं स्मरण ठेवून बोला. शारीरिक, मानसिक, कायिक तपापैकी एकाचा जरी अभाव असेल तरी आत्मतेजाचा प्रकाश येत नाही. दिवा, वात आणि तेल हे तिन्ही प्रकाशासाठी आवश्यक आहेत. शरीर हा दिवा, मन हे तेल आणि जीभ ही वात आहे. तिन्हीचा चांगला समन्वय असला पाहिजे. दानकर्माला काही चांगले लोक शारीरिक संन्यास मानतात. हा विचार चांगलाच आहे, मात्र दानधर्म करताना ती जागा, वेळ आणि याचकाचं स्वरूप यांचा विचार करून दान दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, जिथे शाळा नाहीत तिथे शाळेसाठी देणगी द्यावी. जिथे रोगराई विपुल प्रमाणात आहे तिथे हॉस्पिटल बांधावी. जिथे पूर आणि दुष्काळ यामुळे उपासमार होते त्या लोकांची भूक भागवावी. धर्म आणि ब्रह्मविद्येचा उपदेश करताना तसंच विविध प्रकारची सेवा करताना घेणाऱ्याचं स्वरूप आणि स्थिती लक्षात घ्यावी. प्रगतीसाठी धोकादायक ठरणारी उणीव जे दूर करतं ते सात्विक दान. कृष्णा, अर्जुनाने आणि मध्येच विचारलं, मी एक प्रश्न विचारू का? कसंही असलं तरी दान ते दानच, हो ना? मग त्यात सात्विक, राजस, तमस असे प्रकार कशासाठी? ते खरंच आहेत का? कृष्णाने उत्तर दिलं, अर्थातच ते आहेत. जे दानधर्मासाठी देणग्या देतात त्यांच्यापैकी अनेक जणांना नाव आणि कीर्ती यांची अपेक्षा असते. ती त्या दानामागची प्रेरणा असते. आपण जे देऊ त्या बदल्यात काहीतरी मिळवण्याच्या मागे ते असतात. काही थोड्या लोकांनाच देवकृपेची इच्छा असते, दुसरं काही नको असतं. ईश्वर कृपेच्या उद्देशाने दिलेलं दान हे सात्विक. यश, प्रसिद्धी, लोकाश्रय, सत्ता मिळावी या अपेक्षेने दिलेलं अथवा दबावाखाली दिलेलं दान राजस या वर्गात येतं. दान हे आदरपूर्वक आणि श्रद्धापूर्वक दिलं पाहिजे. घेणाऱ्याच्या केवळ ते तोंडावर फेकता कामा नये. अयोग्य व्यक्तीलाही दान देऊ नये किंवा अयोग्य वेळीही देऊ नये. पोट भरलेल्या माणसाला अन्न देणं हे ओझं ठरतं, वरदान नव्हे. अगदी दुर्गम भागात हॉस्पिटल उभारणं ते दान फेकून दिल्यासारखं आहे. असं लाभहीन आणि टाकाऊ दान तामसी म्हटलं जातं. दान देण्यात मग्न असताना खूप दक्ष असलं पाहिजे. दान मागणाऱ्या प्रत्येकाला ते देऊ नये, तसेच सर्व प्रकारच्या ठिकाणांवरही त्याचा वर्षाव करू नये. मी सांगितलेले 3 प्रकार नीट लक्षात ठेव आणि जे सगळ्यात योग्य वाटेल ते कर. देत असलेलं दान नाव आणि कीर्ती यासाठी असू नये. भपका, प्रसिद्धी असा हेतू त्यामागे असू नये. काही उद्देश आणि उपयोग असावा. सर्व कर्मांमध्ये सात्विक वृत्ती सर्वात चांगली. ही वृत्ती दृश्य, श्राव्य, वाच्य अशा सर्व वस्तूंच्या ठिकाणीच हवी. मस्तक लवून अर्जुन ऐकत होता
आणि अत्यंत एकाग्रतेने भगवंताच्या उपदेशातील गोडवा चाखत होता. तो म्हणाला, खरं ऐकणं आणि खरं पाहणं म्हणजे नेमकं काय, हे जर विचाराने मला सांग, म्हणजे त्या सूचनांचं पालन मला करता येईल. कृष्णाची त्याने इतक्या आर्जवाने प्रार्थना केली की कृष्ण प्रेमळपणे हसला. अर्जुनाच्या पाठीवर थोपटत कृष्ण म्हणाला, सात्विक श्रवण म्हणजे ज्या साधू सत्पुरुषांना ईश्वराची ओढ होती आणि त्याला त्यांनी जाणलं होतं अशांच्या कथा, अनुभव, संदेश ऐकणं. सात्विक दृश्य बघणं म्हणजे जे ईश्वराचे भक्त, साधू, सज्जन यांची चित्र पाहणं, मंदिरातील उत्सवात उपस्थिती वगैरे. राजस दृश्य म्हणजे सुखाची दृश्य, इंद्रियजन्य आनंदाची चित्र, भपक्याची दृश्य, सत्ता, प्रतिष्ठा यांचं प्रदर्शन, अहंकाराच्या अधिकाराचं प्रदर्शन. इंद्रियभोगाची दृश्य आणि प्रसंग यांच्या वर्णनात आनंद घेणं, सत्ता आणि अधिकार यांचं प्रदर्शन, बल, शक्ती सांगण्यात गोडी, हे सर्व राजस श्रवण या प्रकारात येतं. भयकारी, धाडसी, दुष्टांच्या आणि खुंशी लोकांच्या कृत्याच्या कथा ऐकण्यात काही लोक रस घेतात. हे लोक तामसी श्रोते. क्रूरता आणि भयकारी क्लुप्त्या यांचं ते कौतुक करतात आणि अशी चित्र बाळगण्यात आनंद मानतात. रक्तपिपासू, राक्षसी देवतांची ते पूजा करतात आणि भूतखेतं, दुष्टशक्ती यांची विद्या दाखवतात. प्रिय वाचक हो, भगवद्गीतेच्या शिकवणीचा हा गाभा आहे. शरीर आणि जीवन हे अन्नावर आधारलेलं आणि अन्नाने पोषण होणारं आहे. त्यामुळे ध्येयप्राप्तीची उच्च अथवा खालची पातळी अन्नावरून ठरते. आजकाल भर दिला जातो तो साधना आणि निष्ठा यावर. त्यात नाश्त्याचा निर्देश नसतो. माणूस कितीही मोठा वा सुशिक्षित असो, वेदांताच्या उपदेशावर तो कितीही लक्ष देत असो आणि तो उपदेश प्रसृत करण्याची काळजी घेत असो, पण तो जर अन्नविषयक काटेकोर नियमांकडे दुर्लक्ष करीत असेल की जे अन्न शरीर आणि त्याची कार्य यांचा मूलाधार आहे, तर त्याला यश येणार नाही. अन्नसामग्रीची, स्वयंपाक करणाऱ्याची, वाढणाऱ्याची शुद्धता लक्षात घेतलीच पाहिजे. पोट भरलं, भूक लागली की त्यावर लोक समाधानी असतात. सकाळी उठल्याबरोबर ते उपहारगृह नावाच्या मंदिराला भेट देतात, जिथे इडली सांबर त्या आत्मारामाला देता येतं. अशा खवय्यांना एकाग्रता कशी साधणार? अन्न शिजवण्यात शुद्धता, वस्तूंची शुद्धता आणि सेवेची शुद्धता यांची खात्री उपहारगृहात कशी देता येईल, त्याकडे कोण लक्ष देणार? या गोष्टी न करता लोक मोठ्याने तक्रार करतात की आमची एकाग्रता होत नाही, आमचा खूप गोंधळ होतो. कारणांकडे नीट लक्ष दिलं तर त्याचा परिणाम मिळतो. कडू गोष्टी शिजल्यावर पानात गोड पदार्थ कुठून येणार? आहार आणि विहार यांची काटेकोर नियमितता भगवद्गीतेने सांगितली आहे, पण त्या उपदेशावर लक्ष दिलं जात नाही किंवा ते आवश्यक मानलं जात नाही. असे लोक सर्वत्र दिसतात की जे गीतेची शपथ घेऊन बोलतात, त्याच्यावर तासनतास चर्चा करतात, त्याचा प्रचार करतात, पण फारच थोडे लोक तो उपदेश आचरणात आणतात. त्यातल्या श्लोकांनी त्यांचं मस्तक भरून जातं, पण तत्त्वज्ञानाच्या आनंदातील अडथळे पार करण्यात ते असमर्थ ठरतात. जेव्हा आहार विहार शुद्ध आणि स्वच्छ असेल तरच आनंद आणि शांती मिळते. अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. काम आणि राम एका ठिकाणी एकत्र राहू शकत नाही. ते अग्नी आणि जल याप्रमाणे आहेत. एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात गरम चहा वा कॉफी किंवा सिगरेट किंवा तपकिरीची चिमूट हे एकत्र कसं राहू शकेल? काही लोक आपल्या अनियमित जीवनाचं समर्थन करतात. ते म्हणतात काहीही खाल्लं, कसंही खाल्लं, कुठेही खाल्लं तरी त्यांच्यामध्ये असलेल्या अध्यात्मज्ञानामुळे त्याचा पुष्टांश शुद्ध आणि स्वीकार्यच होतो. पवित्र नद्यांच्या रांगेत कितीही बुडवलं तरी कडू फळ गोड कसं होईल? जे लोक जिभेवर केवळ बोलत असतात ते त्यातील उपदेशाच्या गोडव्याने कसे ओथंबतील? मात्र अशा दांभिकपणाबद्दल जे ऐकतात त्यांची आपल्या शास्त्रग्रंथांवरची उरलीसुरली श्रद्धाही नाहीशी होते आणि ते पक्के नास्तिक होतात. जो माणूस आपल्या भोजनाच्या सवयी नियमित करण्यात आणि नियंत्रणात आणण्यात स्वतःला असमर्थ मानतो, तो इंद्रिय नियमन करू शकेल यावर विश्वास कसा ठेवावा? असे लोक भोजनावर नियंत्रण घालू शकत नसतील तर ते इंद्रियांना मर्यादेत आणि नियंत्रणात कसं ठेवता येईल? खोकताना जे नाक खाली पडतं ते शिंक थांबवू शकेल का? जिना चढून जाण्याजोगीसुद्धा ज्याची शक्ती नाही तो स्वर्गाची उंची चढू शकेल का? कॉफी, सिगरेट, तपकीर यांचे दुर्बल ठरणारे बळी
क्रोध, मोह, लोभ, भय यासारख्या बलशाली शत्रूंवर मात कशी करू शकणार? ज्याला धुळीचा त्याग करता येत नाही तो इच्छांचा त्याग कसा करणार? म्हणजे डर्ट आणि डिझायर. जिभेवर नियंत्रण मिळवा, नंतर तुम्हाला इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येईल. जितके डोळे आणि पाय आतून जोडलेले आहेत आणि एकमेकांना जवळ आहेत तितकेच हेही आहे. जय साईराम.